Hello friends, I am Ganesh Deshmukh and I welcome you in my video channel. Its name is Learn English with Ganesh Deshmukh. Friends, this is an educational YouTube channel and videos coming on this channel are based on the chapters of 11th and 12th standard textbook of English language. Friends, to get more videos, please don't forget to subscribe this channel. Friends, today's topic is how to write an appreciation of the poem. Before to see the points of how to appreciate the poem, let us see first what is appreciation means. Appreciation means to evaluate and analyze a poem. Friends, poetry is the creativity of person's imagination. Like any other literary works, it needs to be understood to be appreciated. कवितेचं रसग्रहण करण्या अगोदर ती कविता संपूर्णपणे समजून घेणं गरजेचं आहे. ॲप्रिशिएशन करणे म्हणजे कवितेचे रसग्रहण करणे असा त्याचा अर्थ होतो. मग रसग्रहण करणे म्हणजे काय? त्याचाही अर्थ या ठिकाणी दिलेला आहे. टू इव्हॅल्युएट अँड अनालाइज अ पोएम. ती कविता इव्हॅल्युएट करायची आणि तिचं अनालाइज करायचं. ह्या दोन गोष्टी आपण केल्यानंतर ॲप्रिशिएशन आपल्याला त्या कवितेचं झालं असं आपल्याला म्हणता येतं. मग ॲनालिसिस करत असताना त्यामध्ये आपल्याला काय पाहावं लागतं? We have to tell about the poem, poet, title, theme, style, language, poetic devices, and other material used in the poem. We have to also tell about the special features, message of the poem, values and morals of the poem, and finally, you have to express your own opinion about the poem. एखाद्या कवितेचं रसग्रहण करायचं म्हणजे काय करायचं असतं तर त्या कवितेमध्ये त्या कवितेचं नाव जे काही शीर्षक असेल ते लिहिलेली, कोणत्या कवीनं ती कविता लिहिलेली आहे, त्या कवितेमध्ये काय सांगितलेलं आहे, मग यामध्ये आपण थीम, त्याचं कथानक काय आहे, तिची स्टाईल काय आहे, लँग्वेज म्हणजे तिची भाषा कोणती आहे, पोएटिक डिव्हायसेस त्यामध्ये कोणकोणते अलंकार म्हणजे फिगर ऑफ स्पीच वापरलेले आहेत, आणि त्याचप्रमाणे त्या कवितेमध्ये काही स्पेशल फीचर्स, काही स्वतंत्र अशी वैशिष्ट्यांचा वापर केलेला आहे का, किंवा या कवितेचा काय मेसेज आहे, यातनं कोणता व्हॅल्यू किंवा मॉरल आपल्याला दिलेला आहे, ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करणे आणि त्याबद्दल लिहिणे आणि शेवटी तुमचं मत त्यावर लिहिणे, याला आपण रसग्रहण किंवा ॲप्रिसिएशन ऑफ द पोएम असे म्हणतो. मित्रांनो, हे ॲप्रिसिएशन आपल्याला आज करायचं आहे आणि हे ॲप्रिसिएशन करण्यासाठी आपल्याकडे काही मुद्दे या ठिकाणी काढलेले आहेत. या मुद्द्यांच्या आधारे किंवा या पॉईंट्सच्या आधारे तुम्ही जर लेखन केलं तर तुमचं ॲप्रिसिएशन पूर्ण होतं. मग ॲप्रिसिएशन करत असताना कोणत्या मुद्द्यांचा वापर आपल्याला करायचा आहे, त्यातले 9 मुद्दे इथं दिलेले आहेत. There are 9 points given here. It will help you to appreciate the poem. कवितेचं रसग्रहण आपल्याला या 9 मुद्द्यांच्या सहाय्याने करता येईल. त्यातला पहिला मुद्दा आहे अबाउट द पोएम, पोएट अँड टायटल. दुसरा मुद्दा आहे थीम. तिसरा मुद्दा आहे स्टाईल. चौथा आहे लँग्वेज. पाचवा पोएटिक डिव्हायसेस. 6वा स्पेशल फीचर्स. 7वा मेसेज. 8वा व्हॅल्यूज अँड मॉरल्स. 9वा युअर ओपिनियन अबाउट द पॉईंट. ही जे 9 मुद्दे आपल्याला या ठिकाणी दिलेले आहेत, ह्या 9 मुद्द्यांवरून प्रत्येक मुद्द्याची 1-2 वाक्य आपण लिहिली
की तुमचं परीक्षेच्या दृष्टिकोनातून ॲप्रिसिएशन तयार होईल. मित्रांनो, 12वीच्या परीक्षेमध्ये आणि 11वीच्या परीक्षेत हे दोन्हीही इंग्रजी विषयाच्या पेपरमध्ये आपल्याला 4 मार्कासाठी स्वतंत्र ॲप्रिसिएशन, कवितेचं ॲप्रिसिएशन करा असा प्रश्न येतो. राईट अँड ॲप्रिसिएशन ऑफ द पोएम. यासाठी एक स्वतंत्र कविता दिलेली जाते. ती आपल्या पाठ्यपुस्तकातलीच अभ्यासलेलीच असते. त्यामुळं एखादी कविता आपण शिकून घेत असताना त्या कवितेतले हे 9 मुद्दे यामध्ये जे दिलेले आहेत ते आपण पाहणं गरजेचं असतं. मग सुरुवातीला आपण काय करणार आहोत? त्यातला पहिला मुद्दा आपण घेणार आहोत. ॲप्रिसिएशन आपल्याला आता लिहायला सुरुवात करायची आहे. सुरुवात कशी करणार आहोत? यातला पहिला मुद्दा, यामध्ये 3 पॉईंट दिलेत. अबाउट द पोएम, पोएट अँड टायटल. आता आपण उलट क्रमाने येऊ. सर्वप्रथम पहिल्यांदा टायटल घेऊ. टायटल म्हणजे मराठीमध्ये आपण त्याला शीर्षक म्हणतो, म्हणजेच कवितेचे नाव. सुरुवातीला जी कविता दिलेली आहे ती कविता, त्या कवितेचं नाव आपल्याला ओळखता आलं पाहिजे आणि म्हणून आपल्याला त्याचं कवितेची सुरुवात शीर्षकाने करायची आहे आणि ॲप्रिशिएशनची सुरुवातसुद्धा कवितेचे नाव लिहून आपल्याला करता येईल. त्यानंतरनं आपल्याला कवीचं नाव, कोणत्या कवीनं ती कविता लिहिलेली आहे आणि त्यानंतरनं या कवितेमध्ये काय लिहिलेलं आहे याबद्दल 1 ते 2 ओळी आपण सांगू शकतो. ही थोडक्यात माहिती या ठिकाणी मी तुम्हाला दिली. हेच आपण आता इंग्रजीमधून ऐकूयात. सुरुवातीला आपण टायटल घेतोय. इन द बिगिनिंग वी हॅव टू टेक टायटल. टायटल मीन्स नेम ऑफ द पोएम. You start your writing appreciation of the poem by mentioning the name of the poem. For example, the name of the poem is dash dash dash. Then comes name of the poet. After mentioning the name of the poem, write the name of the poet. For example, it is written by dash dash dash. And third, now the time has come here to write about the poem. After that, write few lines about the main thought of the poem. So it was the first point about the poem, poet and title. आपण पहिला मुद्दा या ठिकाणी समजून घेतला. त्यानंतर ॲप्रिशिएशन मधला दुसरा मुद्दा आता आपण समजावून घेणार आहोत. The second point of this appreciation is theme. What is theme? Theme means main idea of the poem. Theme means main idea of the poem. कवितेतली जी मध्यवर्ती कल्पना असते तिला आपण थीम असं म्हणतो. It is the message of a poem. हा त्या कवितेतून दिलेला संदेश असतो. थीम म्हणजे कवितेतून दिलेला संदेश. इन शॉर्ट आपण असंही म्हणू शकतो, थीम इज द मेसेज, लेसन ऑर मॉरल ऑफ द पोएम. थीम म्हणजे त्या कवितेतून मिळालेला संदेश, त्या कवितेतून आपण घेतलेला धडा किंवा त्या कवितेतून आपल्याला शिकवलेलं मॉरल, ह्या तिन्हींचा समावेश आपण थीम यामध्ये करतो. पोएटचं नाव लिहिलेलं आहे आपण. त्यानंतरनं अबाउट द पोएम लिहिल्यानंतर पुढच्या ओळीला आपण थीम लिहितो. या कवितेची जी काही थीम असेल, प्रत्येक कवितेला एक थीम असते, ती थीम आता आपल्याला या ठिकाणी लिहायची आहे. थीम लिहिल्यानंतर आपल्याला आता तिसऱ्या मुद्द्याचा विचार करायचा आहे. तिसरी ओळ आपल्याला काय लिहायची आहे? आता तिसरा मुद्दा आपल्यासाठी आहे पोएटिक स्टाईल. मग पोएटिक स्टाईल म्हणजे काय? तर इथं सांगितलेलं आहे, इट इज अ टेक्निक दॅट द पोएट युजेस इन द रायटिंग.
पोएटिक स्टाईल म्हणजे काय, इंग्लिशमध्ये आपण पहिल्यांदा समजून घेऊ. द वे रायटर राइट्स or uses a style in a poem is called poetic style. What is style? It is the technique that the poet uses in his writing. Or in other words, we can say it is the method a poet uses to convey the meaning of the poem, tone of the poem and emotion in the poem. So this is called poetic style. पोएटिक स्टाईल म्हणजे काय, कवीनं कोणतं भाषा शैली किंवा काव्य शैली वापरलेली आहे. मग काव्य शैली कोणकोणती असू शकते. इट मे बी डिस्क्रिप्टिव्ह, इट मे बी पर्सुएसिव्ह और इट मे बी नॅरेटिव्ह. काव्यशैली कोणकोणती असते, ती डिस्क्रिप्टिव्ह प्रकारामधली काव्यशैली वापरलेली आहे का, नॅरेटिव्ह आहे का, पर्सुएसिव्ह आहे. हे आपण कविता शिकत असताना आपल्याला शिक्षकांनी सांगितलेलं असतं, त्याचं लेखन या ठिकाणी करायचं. यामध्ये आणखीन काय येतं, यामध्ये कोणत्या प्रकारचं हे काव्य आहे. सो व्हॉट टाईप ऑफ पोएम इट इज. इफ इट इज अ ब्लँक वर्स और इट मे बी राइम्ड पोएट्री, इट मे हैव 3 वर्स और इपिक और सोनेट और नॅरेटिव्ह पोएट्री. पण पोएटिक स्टाईलमध्ये हे सगळे येतात की ही कविता कोणत्या प्रकारात मोडते. हे बॅलड आहे का, हे सुनीत काव्य आहे का, इंग्रजीमध्ये त्याला आपण सॉनेट म्हणतो. हे महाकाव्य आहे का, ज्याला इंग्रजीमध्ये इपिक म्हणतात. हे कोणत्या स्टाईलमध्ये राहिलेलं आहे, हे ब्लँक वर्समध्ये आहे का राईम पोएट्रीमध्ये आहे. ह्या सगळ्यांचा उल्लेख आपण या पोएटिक स्टाईलमध्ये करत असतो. त्यानंतर पुढचा मुद्दा आपण आता पोएटिक स्टाईलनंतर येतो, तो म्हणजे लँग्वेज. सो व्हॉट इज लँग्वेज. इट इज द डिक्शन. लँग्वेज काय असतं, लँग्वेज ही एक डिक्शन आहे. पोएटिक लँग्वेज इज क्रिएटेड थ्रू द यूज ऑफ इमॅजरी अँड साऊंड. या भाषेमध्ये इमॅजरीचा वापर केलेला असतो, साऊंडचा वापर केलेला असतो. पण डिक्शन म्हणजे काय, द वर्ड्स दॅट आर यूज and the way they are placed can enhance the power of the poet's creativity is called diction. Diction म्हणजे काय, कवीने अशा शब्दांचा वापर त्या कवितेमध्ये केलेला असतो की त्यामुळं त्या कवितेची क्रिएटिव्हिटी, सृजनशीलता वाढलेली असते आणि ती वाढल्यामुळं ती कविता एका विशिष्ट उंचीवर नेण्याचं काम कवी असे शब्द वापरून करतो, त्याला आपण डिक्शन म्हणतो. मग या डिक्शनमध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या टेक्निक्सचा वापर केलेला असतो. हिअर द पोएट युजेस सम पोएटिक टेक्निक्स दॅट कॅन ब्रिंग मीनिंग टू द पोएम. कवितेला अर्थ प्राप्त होण्यासाठी कवी अशा प्रकारच्या टेक्निक्स वापरत असतो, त्याला आपण लँग्वेज असे म्हणतो. आफ्टर द लँग्वेज द नेक्स्ट पॉइंट कम्स हिअर, इट इज पोएटिक डिव्हाइसेस. व्हॉट आर द पोएटिक डिव्हाइसेस और व्हॉट इज पोएटिक डिव्हाइस. पोएटिक डिव्हाइसेस आर द टूल्स. सर्वात आपण लक्षात घेण्याची गोष्ट या ठिकाणी असं आहे की पोएटिक डिव्हाइस म्हणजे काय, तर पोएटिक डिव्हाइस म्हणजे दुसरं तिसरं काही नसून हे टूल्स आहेत. टूल्स म्हणजे साधनं आहेत. So what are the poetic devices that we must learn here? आपण इथं शिकून घेतले पाहिजे. Poetic devices are the tools the poet uses to create rhythm, to enhance a poem's meaning or intensify a mood or feeling. We need poetic devices. कवितेमध्ये आपल्याला पोएटिक डिव्हाइसेसचा वापर कशासाठी केलेला जातो. पोएटिक डिव्हाइसेस कवितेचा स्तर उंचावण्याची साधनं आहेत. कशासाठी वापरले जातात, युजेस टू क्रिएट रिदम, या कवितेला तालबद्ध कवितेची रचना होण्यासाठी. आणखीन कशासाठी, एनहान्स पोएम्स मिनिंग, कवितेचा अर्थ, हे अर्थ एनहान्स करण्यासाठी.
म्हणजे जास्त आकर्षित करण्यासाठी, ऑर इंटेन्सिफाय अ मूड ऑर फिलिंग, किंवा कवितेचा जो मूड आहे किंवा जी फिलिंग आहे त्याला इंटेन्सिफाय अगदी तीव्र करण्यासाठी, आणखी तीव्र करण्यासाठी कवीला काही साधनांचा वापर करावा लागतो. त्या साधनांना आपण पोएटिक डिव्हायसेस असे म्हणतो. पोएटिक डिव्हायसेस आपण समजून घेतल्यानंतर पुढचा मुद्दा आपण समजून घेऊयात, स्पेशल फीचर्स और स्पेसिफिक फीचर्स. Specific features means the elements of poetry. मग स्पेसिफिक फीचर्स कोणकोणते आहेत ह्याची माहिती आपण पाहतोय. त्या अगोदर आपण एलिमेंट्स ऑफ पोएट्री यामध्ये काय काय समावेश होतो इंग्रजीमधून पाहूयात. स्पेशल फीचर मीन्स द एलिमेंट्स ऑफ पोएट्री. The elements of poetry include meter, rhyme, form, sound and rhythm. एलिमेंट्स ऑफ पोएट्रीमध्ये कशाचा समावेश होतो, कोणकोणत्या बाबींचा समावेश होतो आपण पाहतोय. द एलिमेंट्स ऑफ पोएट्री इन्क्लूड मीटर, राईम, फॉर्म, साऊंड अँड रिदम. या गोष्टींचा समावेश एलिमेंट ऑफ पोएट्रीमध्ये होतो. सम पोएट्स डू नॉट यूज राईम ॲट ऑल. काही कवितांमध्ये राईम वापरलेली नसते. सम यूज कपलेट्स. काही कवितांमध्ये कपलेट्सचा वापर केलेला असतो. म्हणजे दोन ओळी, पहिली आणि दुसरी ओळ किंवा तिसरी आणि चौथी ओळ, या ज्या शेवटच्या दोन ओळी ज्या असतात कपलेटच्या, ह्या कपलेट्स म्हणजे दोन ओळी, ह्या दोन ओळींमध्ये राईम साधलेलं असतं. while others may rhyme the second and fourth lines only in a stanza. बऱ्याच कवीमध्ये दुसरी आणि चौथी ओळ एकमेकाशी राईम होते, बाकीच्या ओळी होत नसतात. असे वेगवेगळे प्रकार त्या ठिकाणी वापरलेले असतात. या सर्वांचा आपण स्पेसिफिक फीचर्स यामध्ये समावेश करतो. त्यानंतर पुढचा मुद्दा आपल्याकडे आहे मेसेज, व्हॅल्यूज अँड मॉरल्स. मेसेज, व्हॅल्यूज अँड मॉरल्स म्हणजे काय? द आयडियाज एक्सप्रेस्ड विदिन द पोएम. द आयडियाज एक्सप्रेस्ड विदिन द पोएम याला आपण मेसेज, व्हॅल्यू आणि मॉरल यामध्ये समावेश करतो. द आयडियाज एक्सप्रेस्ड विदिन द पोएम, कवितेमध्ये व्यक्त केल्या गेलेल्या कल्पना किंवा भावना किंवा नैतिक धडे या सर्वांचा समावेश आपण मेसेज, व्हॅल्यूज अँड मॉरल्स यामध्ये करतो. द आयडियाज एक्सप्रेस्ड विदिन द पोएम इज कॉल्ड मेसेज. थीम इज द मेसेज ऑफ द पोएम. त्या कवितेची थीम हा त्याचा मेसेज असतो. The poet teaches us a very important lesson of our life. कवी आपल्याला त्या कवितेतून जीवनाचे महत्त्वाचे धडे शिकवत असतो. He wants to convey us the truth of the society. तो समाजातलं सत्य आपल्या पुढं मांडण्याचं काम करतो. It may have the darker or lighter side. मग ते कटू सत्य असेल किंवा साधं सत्य असेल. पोएट क्रिएट्स अ पिक्चर ऑफ ट्रू सोसायटी. कवी आपल्या कवितेमध्ये एका सच्च्या समाजाचं वर्णन त्या ठिकाणी करत असतो. कवीनं जे समाजाविषयी वर्णन केलेलं आहे किंवा जो मेसेज त्या कवितेमध्ये कवीनं दिलेला आहे, त्या मेसेजबद्दल 1 ते 2 ओळी आपल्याला या पॉईंटमध्ये लिहायच्या आहेत. And then the next point comes here. It is the last point. It is the point number 9, that it is your opinion. या ठिकाणी तुम्हाला तुमचं मत व्यक्त करायचं असतं. मग यामध्ये आपण फार लिहिणार नाही. आपण इथे फक्त ती कविता तुम्हाला कशी वाटली याबद्दल आपल्या 2 वाक्य आपण लिहिणार आहोत.
यामध्ये काय लिहायचं असतं? युअर ओपिनियन मीन्स वाय डू यू लाईक द पोएम. जी कविता तिथे दिलेली आहे ती कविता तुम्हाला आवडली तर ती का आवडली हा प्रश्न असतो, त्याचं उत्तर लिहायचं आहे. युअर ओन पॉइंट्स, वाय डू यू लाईक दिस पोएम, इट्स इम्प्रेशन ओव्हर द रीडर अँड इट्स ओव्हरऑल इम्प्रेशन ओव्हर यू. म्हणजे तुमच्यावर त्या कवितेचं पडलेलं जे इम्प्रेशन आहे ते इम्प्रेशन तुम्ही शब्दामध्ये लिहायचं आहे. थोडक्यात आपण अगदी 1 ते 2 ओळीमध्ये ते लिहित असतो. आपण तिथं लिहितो की आय लाईक दिस पोएम, मला ती कविता आवडली. वाय दिस पोएम यू लाईक, यामध्ये आपण आणखीन एखादं दुसरं वाक्य ॲड करू शकतो, ते आपण पुढच्या स्लाइडमध्ये पाहणार आहोत. सर्व मुद्दे पाहून घेतल्यानंतर आफ्टर सीइंग ऑल द पॉइंट्स, आता आपण एक आउटलाईन तयार केलेली आहे. वी हॅव क्रिएटेड हिअर अन आउटलाईन, की कशा प्रकारे आपल्याला ॲप्रिशिएशन लिहिता येईल. ॲप्रिशिएशन लिहित असताना जे 9 मुद्दे आपण या ठिकाणी वापरलेले आहेत त्याचं प्रत्येकाचं एक वाक्य आपण जरी केलं तरी आपली 9 वाक्यांचं म्हणजे जे काही लेखन असतं ते आपलं ॲप्रिशिएशन, म्हणजे आपलं ॲप्रिशिएशन कवितेचं हे 9 वाक्यांचं होऊ शकतं. त्यामध्ये पोएट, टायटल आणि पोएम हे 3 वाक्य वेगळे काढतो, म्हणजे असं 12 वाक्य आपण लिहू शकतो. हे कमीत कमी लेखन आहे, त्यापेक्षा जास्तही तुम्हाला त्या कवितेबद्दल लिहिता येईल. पाहूयात क्रमाने आपण कशा पद्धतीनं लिहू शकतो. ॲप्रिशिएशन लिहित असताना सर्वात पहिला पॉईंट टायटल, शीर्षक. त्यासाठी ॲप्रिशिएशन लिहिण्याची पहिली ओळ तुमची असेल द नेम ऑफ द पोएम इज. पहिली ॲप्रिशिएशनची ओळ तुमची असेल नेम ऑफ द पोएम इज, या कवितेचे नाव हे आहे, ते आहे, जे काही असेल ते का आपण लिहू. उदाहरणार्थ 12वीच्या परीक्षेमधली पहिली कविता आपल्याकडे आहे सॉन्ग ऑफ द ओपन रोड, तिचं नाव आपण इथं लिहू शकतो. किंवा 12वीच्याच पुस्तकामध्ये दुसरी कविता आहे इंडियन वीवर्स, तिचंही नाव लिहू शकतो आपण. उदाहरणार्थ पाहू शकतो द नेम ऑफ द पोएम इज इंडियन वीवर्स. इंडियन वीवर्स ही दुसरी कविता आहे, उदाहरणासाठी म्हणून इथं घेतलेली. त्यानंतर पहिली ओळ आपल्या संपल्यानंतर दुसऱ्या ओळीला आपण लिखाणाला सुरुवात करतोय. या ठिकाणी काय लिहायचं आहे दुसऱ्या ओळीत? नेम ऑफ द पोएट, कवीचं नाव आपल्याला लिहायचं आहे. मग त्यासाठी कसं लेखन करू? त्यासाठी आपल्याला लिहावं लागेल इट इज रिटन बाय. ही कविता यांनी लिहिली. यांनी लिहिली म्हणजे कुणी? इथे कवीचं नाव लिहायचं आहे. इंडियन वीवर्स ही कविता कोणी लिहिलेली आहे? सरोजिनी नायडू यांनी लिहिली, म्हणून आपण उत्तर दिलं इट इज रिटन बाय सरोजिनी नायडू. दुसरं वाक्य आपलं तयार झालं. तिसरं वाक्य आपण लिहितोय पोएमबद्दल, 2 वाक्य आपण लिहितोय. मी पोएम काय सांगते, कशाबद्दल माहिती सांगते. मग आपण इंडियन वीवर्स उदाहरणासाठी घेतलं असेल तर इंडियन वीवर्सबद्दलच आपण इथं लिहितोय. पोएम इट इज अ शॉर्ट पोएम. पोएमबद्दल आपण माहिती लिहितो या ठिकाणी. पोएम कशी आहे? शॉर्ट आहे. इट इज अ शॉर्ट पोएम. मग यामध्ये कवीनं काय काय त्या कवितेत सांगितलेलं आहे त्याची अगदी 1-2 वाक्य आपण इथं लिहितोय. पुढे कंटिन्यू करतोय. इट इज अ शॉर्ट पोएम where the poet talks about 3 types of garment that the weavers weave at 3 particular time of a day. हे आपण लिहिलं पोएमबद्दल. ही एक लघु कविता आहे आणि या कवितेमध्ये कवीने विणकर लोक दिवसातल्या वेगवेगळ्या वेळांना जे कपडे विणतात त्याला एक विशिष्ट पर्टिक्युलर टाइम त्याने दिलेला आहे, त्याबद्दल भाष्य करते. ते लिहिल्यानंतर आपण चौथा मुद्दा येतो आपल्याकडे. अँड द 4th पॉइंट इज युअर थीम. थीम म्हणजे काय आहे? आपण PPT मध्ये पाहिलेलं आहे. थीम
म्हणजे मेसेज ऑफ द पोएम. मग या कवितेतून कोणता मेसेज तुम्हाला दिलेला आहे ते आपण पाहतोय. द थीम ऑफ द पोएम इज, या कवितेची थीम कोणती आहे हे आपण पाहतोय. आपण आता इंडियन व्ह्युअर्सबद्दल चर्चा करतो आहे, त्यामुळे आपण इथं लिहितोय द पोएम represents the three important events of human life: birth, adulthood, and death. The colors mentioned in the stanzas are very significant as they indicate the moods related to the events. कवीने या ठिकाणी जी थीम दिलेली आहे आपल्याला जी आहे त्यात आपण लिहितो की या कवितेमध्ये माणसाच्या आयुष्यामध्ये असणारे 3 अवस्था. पहिली अवस्था बाल्यावस्था, इट इज चाइल्डहुड. तरुणावस्था, इट इज ॲडल्टहुड. आणि म्हातारपण, इट इज ओल्ड एज ऑर डेथ. ह्या तिन्ही गोष्टी या ठिकाणी सांगितलेल्या आहेत. हेही आपण या ठिकाणी लिहिलं. नेक्स्ट कम्स द स्टाईल. आता ही कविता ही कोणत्या स्टाईलमध्ये आपल्याला लिहिलेली आहे हेही आपण या ठिकाणी पाहणं गरजेचं आहे. राईम स्कीम यामध्ये कुठले वापरलेले आहे, काय आहे, तर याचाही वापर आपण या ठिकाणी करतो. द पोएम इज रिटन कशामध्ये लिहिलेले आहे त्याचा उल्लेख आपण इथं करतोय. या ठिकाणी अनेक प्रश्न तुम्हाला विचारलेले आहेत, त्यामुळं आपण इथं लिहितोय इट इज इंट्रॉगेशन, आणि इंट्रॉगेशनच्या स्टाईलमध्ये ही लिहिलेली आहे. इट शोज दॅट द पोएट इज कम्युनिकेटिंग विथ द व्ह्युअर्स. स्टाईलबद्दल बरंचसं आपल्याला लिहावं लागेल, त्यात तात्पुरतं उदाहरणासाठी सांगितलेलं आहे. द नेक्स्ट पॉईंट इज हिअर लँग्वेज. पुढचा मुद्दा लँग्वेजचा आहे. लँग्वेजबद्दल माहिती लिहित असताना आपण अगदी थोडक्यात लिहायची आहे. द लँग्वेज ऑफ द पोएम इज व्हेरी इझी. त्या कवितेची भाषा कशी आहे तर आपण लिहितो त्या कवितेची भाषा समजायला खूप सोपी आहे. इट इज क्लिअर, ती स्पष्ट आहे. इट इज इझी टू अंडरस्टँड द रीडर. वाचायला कविता घेतल्यानंतर ती सहजासहजी समजते. इतक्या हलक्या आणि साध्या शब्दामध्ये कवीनं ती भाषा किंवा कवीनं कविता लिहिलेली आहे. पुढचा मुद्दा आपण त्यानंतर व्यक्त करतोय पोएटिक डिव्हायसेस, ज्यामध्ये आपल्याला कोणकोणत्या फिगर्स ऑफ स्पीचचा वापर कवीने केलेला आहे, त्यात कोणती राईम स्कीम आपल्याला वापरलेली आहे, या सगळ्यांचा. आता या कवितेपुरतं आपण जर पाहायचं झालं द फिगर्स ऑफ स्पीच यूज्ड इन दिस पोएम आर, कोणकोणते आहेत. इंडियन व्ह्युअर्समध्ये आपल्याला ॲलिट्रेशन वापरलेले आहे, मेटाफॉर वापरलेले आहे, सिमिली आहे, टॉटॉलॉजी आहे, इंट्रॉगेशन आहे. ह्या सर्व प्रकारच्या फिगर्स ऑफ स्पीच वापरलेल्या आहेत. त्याचप्रमाणे राईम स्कीम याची काय आहे तीही लिहावी लागेल. राईम स्कीम of the first stanza is AABB. Similarly about the remaining stanzas. त्याचप्रमाणे इतर स्टॅन्झांची जी आहे ती आपण याच पद्धतीने लिहू शकतो. नेक्स्ट पॉईंट पोएटिक डिव्हायसेस आपण या ठिकाणी घेतल्यानंतर पुढचा पॉईंट 8वा स्पेशल फीचर्स. या कवितेमध्ये असे काही स्पेशल फीचर्स काही वापरलेले असतील तर कविता शिकवत असताना आपल्याला शिक्षकांनी ते सांगितलेलं असतं, त्याची व्यवस्थित नोट करून ठेवून ते आपण इथं लिहू शकतो. द पोएट हॅज यूज्ड सम स्पेशल फीचर्स टू एम्पॅसाइज द आयडिया. त्यासाठी आपण पहिलं वाक्य लिहिणार आहोत. या कवितेमध्ये कवीने काही कल्पनाची मांडणी केलेली आहे. सम डिफरंट फीचर्स ऑफ लँग्वेज, काही वेगवेगळ्या प्रकारचे फीचर्स वापरलेले आहेत, सच as सिम्बॉलिक, मेटॅफोरिक. ती लँग्वेज कशी आहे, ती सिम्बॉलिक लँग्वेज आहे, ती मेटॅफोरिक लँग्वेज आहे, याचंही वर्णन आपण त्यामध्ये करणार आहोत. नेक्स्ट इज मेसेज. या कवितेतून तुम्हाला कोणता मेसेज दिलेला आहे तोही आपण लिहितोय. इंडियन व्ह्युअर्समध्ये आपण जर पाहिलं तर यामध्ये आपण सांगू शकतो की या कवितेमध्ये 3 कलरचा उल्लेख केलेला आहे. त्यामध्ये ब्ल्यू, ग्रीन, पर्पल, व्हाईट असे वेगवेगळे कलर्स या ठिकाणी वापरलेले आहेत. मग प्रत्येक कलर काय सिग्निफाय करतं. The blue color signifies newborn child or it is the gaiety.
आनंद व्यक्त करण्यासाठी आपल्याला ब्ल्यू कलरचा वापर इथं केलेला आहे. नवीन मुलाचं बाळाचं स्वागत करण्यासाठी इथं वापरलेलं आहे. होप्स अँड एक्सपेक्टेशन्स आपल्याला या ठिकाणी दिसतात. अशा प्रकारे आपल्याला जे दिसेल ती माहिती या ठिकाणी लिहायची आहे. व्हॅल्यूज अँड मॉरल्समध्ये आपल्याला मेसेजमधला काही भाग टाकावा लागेल. द मॉरल ऑफ द पोएम इज, या कवितेमधून मॉरल काय सांगितलेलं आहे ते लिहायचं आहे. अँड लास्ट वन, युअर ओपिनियन. युअर ओपिनियन म्हणजे तुमचं मत या ठिकाणी व्यक्त करायचं आहे. आणि त्यामध्ये आपण लिहितो, इट इज अ ब्युटिफुल पोएम. ही एक सुंदर कविता आहे. आय लाईक दिस पोएम. मला ती कविता खूप आवडते. हे 2 ओळी लिहिला तरी तो पॉईंट तुमचा पूर्ण होतो. फ्रेंड्स, या ठिकाणी आपण 9 मुद्दे आणि पहिल्या मुद्द्याचे 3 भाग करून असे 11 मुद्दे या ठिकाणी आपण कव्हर केलेले आहेत. ही आउटलाईन तुम्हाला इथं दिसते. या आउटलाईन प्रमाणे तुम्हाला ॲप्रिशिएशन कोणत्याही कवितेचं करता येईल. जे मुद्दे या ठिकाणी कव्हर केलेले आहेत ते मुद्दे आपणास समजले असतील अशी आशा करून मी आपला सर्वांचा निरोप घेतो आणि पुन्हा एकदा आपण नव्या व्हिडिओमध्ये पुन्हा आपण भेटूयात. यानंतरचा पुढचा व्हिडिओ आहे तो ॲप्रिसिएशन ऑफ द फर्स्ट पोएम, सॉन्ग ऑफ द ओपन रोड. या कवितेचं ॲप्रिशिएशन केलेला पुढचा व्हिडिओ आपल्या भेटीस लवकरच येत आहे. धन्यवाद.